11 जून 2025 फरियादी विनोद गुणवंतराव हाके ने पुलिस थाने में एक चौंकाने वाली शिकायत दर्ज कराई है। शिकायत के मुताबिक महावीर सोठ, जो कि फरियादी का मौसेरा भाई था, बीते कई दिनों से पारिवारिक जमीन विवाद से जूझ रहा था। महावीर अपने नाना बाबूराव बर्वे के सोनपेट स्थित वाड़े में अकेले रह रहा था। बताया गया कि साल 1995 में जमीन का बंटवारा हुआ था। तीनों बेटियों को 3-3 एकड़ और बेटों को 6-6 एकड़ जमीन दी गई थी। महावीर अपनी मौसी की जमीन बटाई पर कर्ज लेकर संभाल रहा था। विवाद बढ़ता गया और परिवार के कुछ सदस्य उसे और उसकी मां को लगातार धमकियां दे रहे थे। 10 जून की दोपहर करीब 3 बजे परिवार में एक बैठक हुई। ये तय किया गया कि आधा वाड़ा महावीर को दे दिया जाएगा और कोई कोर्ट या पुलिस का दरवाजा नहीं खटखटाएगा। लेकिन शाम होते होते ये समझौता एक खूनी साजिश में बदल गया। शाम 4 बजे समाधान बर्वे और दत्ता बर्वे महावीर को बहाने से खेत में ले गए और फिर शाम 6 से 6:30 के बीच धारदार हथियारों से महावीर पर ताबड़तोब हमला किया गया। गले, सीने और पेट पर वार कर उसकी बेरहमी से हत्या कर दी गई। एफआईआर और चश्मदीदों की मुताबिक हत्या से पहले महावीर को एक और बियर बार ले जाया गया, जहां तीनों ने मिलकर शराब पी। हमारे पास मौजूद सीसीटीवी फुटेज में ये साफ दिखाई देता है। तीनों एक साथ आते हैं, बाहर निकलते हैं और बाद में समाधान और दत्ता महावीर को खेत में छोड़कर फिर शराब लेने वापस जाते हुए भी नजर आते हैं। हमारी टीम जब सोनपेट पहुंची तो वहां सिर्फ सन्नाटा था, आंसू थे और इंसाफ की तड़पती उम्मीद। अब हर इस घर में महावीर सोठ की बूढ़ी माँ, 3 मासूम बच्चे और 2 मौसी बच्ची है। महावीर सोठ की पत्नी का देहांत पहले ही हो चुका था और अब घर में कोई कमाने वाला ही नहीं है। जब महावीर की बेटी से बात की गई तो फूट फूट कर रो पड़ी और कहा, जिन लोगों ने संदीप देशमुख को जिस तरह मारा था उसी तरह मेरे पापा को भी मारा गया। उन्हें फांसी होनी चाहिए। मेरे पापा को इंसाफ चाहिए। क्या महावीर सोठ को इंसाफ मिलेगा? क्या आरोपी सलाखों के पीछे जाएंगे? और इन मासूम बच्चों का भविष्य अब क्या होगा? और इस पूरी घटना को लेकर क्या कहना है सुनीता बाई सोठ, फरियादी विनोद हाके और महावीर की बेटी का? जानिए खुद उन्हीं की जुबानी। माझे पप्पा 3-4 दिवस झालं गंगाखेडला फिरले, परभणीला फिरले, पण तरी बी कुणी माझ्या पप्पाला ना दुर्लक्ष केलं माझ्या पप्पापासून। ना पार्वती बर्वे, इंदुमती, पुन्हा ना त्यांचे लेकरं, त्यांनी माझ्या पप्पाचा ना घात घेतला तर माझ्या पप्पाला न्याय भेटावा। ना बकऱ्यासारखं माझा बाप चिरलाय, आम्हाला न्याय भेटावा। त्यांची धनसंपत्ती अशी जप्त करून घ्या तुम्ही, त्यांची धनसंपत्ती जप्त करून घ्या। ना देशमुख सारखं चिरलाय माझा बाप, देशमुख जास्त माझ्या बापाला 3 लेकरं आहेत, 3 लेकरं कसे सांभाळायचे आता? ना 3 लेकरांपैकी ना मीच मोठी आहे ना। माझा बाप एकटाच करता धरता होता इथं, आणि माझा चुलता बी ह्यांनीच मारला ना। आम्ही लहान, मी होते त्या वयात, म्हणून बी आम्ही ना तुम्हाला विनंती करते की माझ्या बापाला तुम्ही ना न्याय मिळवून द्यावा, आमच्या 3 लेकराला न्याय मिळवून द्यावा, हीच माझी विनंती तुमच्यापाशी आहे। एवढं कापलं तरी चौघांनी धरून खजिरा खंबीर घुसले, लेकराचं बेडाळ पड मारलंय, त्याच्या पैसे कोयते कुराडी खूप शिल्या, हातेर खुपसून मारलं, वासरू माझं दुम मारलं। आडनाव सोट आहे, इथलं बरी तिकडं सासरगरचं सोट आहे। ते महिन्यापासून धमक्या वाट्या या समाधानच्या यायच्या माझ्या लेकाला। माझ्या लेकाचं नाव महावीर सोठ। महिन्यापासून म्हणे याला खतम करायचं, याला उचलायचं, शेतीबद्दल, याच्याबद्दल, या वाड्यासाठी आणि शेतीसाठी सगळं हे भांडण आहे। त्याची शेती जप्त करावं बघा, याची शेती दुसरी यायची। त्या 2 भावजा आहेत, त्याचे एक पार्वती या, एक ही या इंदुमती या। ह्यांनी जोर लावला तिथं ठाण्यात जाऊन अर्ज केला। आम्ही आळंदीला असताना यांनी
माय लेकर गेम खेळला, फिर्याद घेऊन गेला, लेख तर फिर्याद घेतली नाही ठाण्यात. मग काय करू, मला गावातून बी साथ नाही ना, तिथून बी साथ नाही, पोलिसवाल्याची साथ भेटली नाही भेटली. आणि मग माझा लेख SP ऑफिसला गेला, SP ऑफिसला वरी गेला, वरून कागद काढून आणले, ठाण्यात दाखविले, तिथून गोड बोलून आणलं. झालं म्हणले, तुमचं आमचं युद्ध मिटलं म्हणले, बसा गाडीवर. त्याच्याच गाडीवर बसून आम्हाला आणलं, गुलून गुलून लेख नेला शेताला माझा, आणि तिथं नेऊन लेख कापला माझा. माय हे तुमचे प्रकरण झालेलं आहे. हो. हे प्रकरणामध्ये त्या मुख्य आरोपीला त्यांनी धरलं का पोलिस? नाही, अजून राहिले तर 2-3. ईश्वर बर्वे राहिलाय, अजून शुभम बर्वे राहिलाय, अजून दुसरे येतं, पार्वती बर्वे एक आहे, ईश्वर बर्वे एक आहे, आणि एक हे शुभम बर्वे एक आहे. आतापर्यंत त्यांना पोलिसांनी धरलं नाही धरलं, ते गवसनात लांब पळून गेले, तर पळून गेले. मग तुम्ही आता ज्याच्यावर जे आरोपी आहेत, हो. ते मुख्य आरोपी तुम्ही कोण समजतात याच्यातले? मुख्य आरोपी पार्वती, इंदुमती, ती माय आहेत, त्याच्या आया आहेत, आणि समाधान, दत्ता बर्वे, राजू, अजून हे काय ग माय, ईश्वर बर्वे तर फरार केला, अजून पकडा नाही. ते तर खास कातील हसत मुरक्या हसत याच्या माग करायला लावणारे ते 2 आहेत. कांतराव बर्वे पैसे पुरविणारी पार्टी, आणि पार्वती पैसे पुरविणारी, इंदू, आणि शुभम राजाराम बर्वे हे जासूस आहेत. ह्या जासूसांनी माझ्या लेकराचा काट्या काढा, हत्या केली. पैसे पुरवणारे ये आणि काटा काढणारे ये. आता सध्या जे तुम्ही तुमचा SP साहेबांना आणि IG साहेबांना तुमचं विनंती काय, या ठाण्यातून तुम्हाला कॉपरेट होत नाही का, तुम्हाला सहकार्य होत नाही, त्याबद्दल तुम्ही काय शिक्षा यायला का नाही. देशमुख कोणी माझ्या लेकराची हत्या करे, हा किती पाप आहे. लय फिरलं, गाव कागदपत्र घेऊन फिरलं, माझा वाघ माझा फिर्याद घेतली नाही, हत्या केली. हा कसं करायचं. पण विवाद पूर्ण शेती आणि वाड्याच्या संदर्भात झालेला आहे. याच्यामध्ये महेश जे होता, ते माझा मावस भाऊ होता, त्याला 15 दिवसापासून त्यांच्या घरी लग्न होतं. लग्नापासून त्याचं लग्न होते. लग्न झाल्या तुला 23 तारखेला 24 तारखेला आम्ही उचलतो, मारतो, मर्डर करतो. असं रोज घरी येऊन धमक्या, सगळे मिळून मामे आमच्या पोरं त्यांचे सगळे येऊन धमक्या देत होते. तर शेवटला आम्ही म्हणायचो त्याला, या परभणीला या, आपण कायदा काहीतरी असतंय आपल्या बाजूनं, आपण करू, आपल्याला का कोणाला भांडता येत नाही, मारता येत नाही. त्यांना शेवटला त्यांचं ते खरं करून दाखवलं. त्यानं त्याला मारलं, ते या शेतामध्ये मारलं, या बांधावर मारलं त्याला इथंच, आणि सोबत राहून त्याचा विश्वासघात केला, बसून त्याला मारलेलं आहे इथंच. त्यांनी 1 दिवस अगोदर DYSP ऑफिसला गंगाखेडला अर्ज दिला, मला हे मारणार आहेत म्हणून. सगळ्यांचे नाव घेऊन त्यांनी लेखी अर्ज दिलेले सगळे, आणि त्याच्या रिस्ट्यूट घेतलेले आहेत. एवढा मोठा बंच त्यांनी तयार करून ठेवलेला आहे, त्याच्या नावात सहित आहे, त्याच्या आवश्यक आहेत. कलेक्टर ऑफिसला, SP ऑफिसला त्यांनी त्या दिवशी मरायच्या 1 दिवस अगोदर त्यांनी सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे. पोलीस स्टेशनमध्ये तो आला, तिथं वाद मिटला त्यांचा, आणि त्याला सोबत घेऊन ईश्वर बर्वे, समाधान बर्वे, दत्ता बर्वे यांनी सोबत घेऊन त्याला इथं दारू बिरू पाजून त्याला इथंच मारले. ते पाहिलेलं असेल सगळ्यांना. आणि टोटल सगळा कट त्याच्या माग करायला लावणारे सूर्यकांत बर्वे, राजाराम बर्वे, इंदुमती बर्वे आणि पार्वती बर्वे यांच्या 4 जणांचा याला सपोर्ट आहे. याचा काटाच काढू म्हणून यांचं सारखं घरी येऊन कोयत्यानं ह्याने धमक्या देऊन, आमच्या 80 वर्षाची म्हातारी मावशी तिच्या अंगावर 2दा जाऊन आम्ही पोलीस स्टेशनला तक्रारी ह्याच्या केलेल्या आहेत. आमचे त्या टायमाला दखल घेतली असती शासनानं, प्रशासनानं, तर आज ही घटना घडली नसती. आम्हाला तेच न्याय जर असेल, सामान्य माणसानं करायचं, जायचं कुठं, त्यांना ते वापरलं असतं, त्यानं भांडणं केली असते तर शासन त्याला दोषी धरत होतं. पण त्यानं न काय करता त्यांनी परभणीला गेला, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यानं सगळीकडे फिरला. त्याच्यात काय शासन कामाला आलं नाही, प्रशासन, पोलीस
इथले हे कोणीच आले नाहीत. 6 महिन्यापासून हे प्रकरण हे झालेले. पोलीस प्रशासनानं जर त्याला मदत वेळीच केली असती, यांच्या आवळ्या असत्या मुसक्या यायला, गुंड प्रवृत्तीचे होते, सगळ्याला माहीत होतं. 307 गुन्हेगारी प्रवृत्तीचे सगळे आहेत. त्याला माहीत असून त्यानं सांगून सुद्धा यांनी कोणी दखल घेतली नाही. म्हणून त्याला वाटलं बाबा पैशावर आपण काही करू शकतो. 307 मधून सुटलोत आपण, फक्त पैशावर, पैशाचा पाऊस आहे त्यांच्यापाशी. प्रशासन सगळं आम्ही त्याचे हातबल झालतो. त्याला बोलून घेतलं होतं परभणीला, हे आम्ही केलं, पण प्रशासनानं आम्हाला, पोलीस प्रशासनानं थोडी मदत केली नाही, म्हणून आज ते मेलाय. बाकी दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. काही न्याय सामान्य माणसासाठी असेल तर त्यांनी विनंती तुम्हाला प्रशासनाला की तुमच्या मार्फत, मीडिया मार्फत, की आता तरी मी आता परभणी SP ला अर्ज याच्याबाबत देणार आहे. याची चौकशी सखोल खोलात व्हावा. याच्या मागं कोण आहेत का, जे गुन्हा घडलाय, ज्यांना घडवलाय, मारणारे जितके जिम्मेदार आहेत तितके जिम्मेदार करणारे आहेत. याच्या मागे जे करणारे आहेत लोक ते मोकळे सुटून येत. मारणारे जरी 2-3 असले त्याला मारायला लावणारे 4 जण आहेत. हे 4 जण मेन, याचे आईवडील, त्याची चुलती आणि त्याचा चुलत भाऊ जे राजाराम बर्वे, हे मेन आरोपी. त्याला आम्हाला फोन करून सारख्या धमक्या देत होते. त्याच्याकडे रेकॉर्डिंग आहे, त्याच्या मोबाईलमध्ये सगळं आहे. त्याचे पोलिसाकडे ते मोबाईल जप्त आहे. त्या मोबाईलमध्ये सगळं जेवढं आहे तेवढं त्याची त्या मोबाईलला धक्का लागू नये. त्याची कुठं लॅबमध्ये आहे ते सगळ्याच्या आमच्या देखत ते मोबाईल ओपन करा, आमची विनंती आहे. आणि हे तपासामध्ये LCBला, स्थानिक गुन्हे शाखेला हे तपास वर्ग करावा, जलद यायला ताबडतोब हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न व्हायलाय. त्याच्या लहान लहान लेकरं, 3 लेकरं आहेत, त्याला आई नाही. त्या लेकराकडे बघून 2 मावश्या आहेत मागं. आणि सातत्य आता मी फिर्यादी असल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे. मला शासनानं माझ्यासाठी काहीतरी करावं आता इथून, नाही तर मी आता SP ऑफिसला जाऊन या प्रकरणाबद्दल, माझ्या संरक्षणाबद्दल मी अर्ज देणार आहे. मलाही धमक्या चालू आहेत काही वेगळ्या मार्गाने. म्हणजे त्यांनी अगोदरच सगळ्या पूर्वनियोजित कट हे 2 जण तिथं घटना झाल्या ह्यांनी घटना झाल्या त्यांना जाऊन सांगितलं. त्यांच्या घरात जाऊन बसले होते. ते सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. हे जाऊन जमा झाले. सूर्यकांत बर्वे, राजाराम बर्वे यांनी पोलीस स्टेशनला जाऊन जमा झाले. घरात बाई होती जिचं नाव घेतलं होतं आपण, तिला उचललं, पुन्हा सोडून देण्यात आले. आणि ती बाई आणि आता तिला हजर केलेलं नाही. दोन्ही बाया ते त्या घटनेच्या दिवशी इथंच होत्या. याच्या मागे हे 4 जण लोक आहेत. हे पोरायला करायला लावलेलं आहे. यांना पोलीस प्रशासन येत नाही का आता तुम्ही LCBला जे वर्ग करण्यासाठी सांगले, याची तुम्हाला मदत करणार का? याची चौकशी हो, याचं चांगलं आम्हाला त्याच्यात हे हो, त्याच्या चौकशी हो, चांगले अधिकारी हो, तिथं चांगल्या अधिकाऱ्यामार्फत स्थानिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत याची चौकशी हो. आम्हाला फक्त त्याच्या इथं कोणी काय साक्ष पुरावे देणार नाहीत. ते स्पॉटवर जे काय पंचनामे झाले आहेत सगळे, ते सगळे आम्हाला ते आमचे एक सामान्य माणूस म्हणून आमच्यासाठी काहीतरी आहे. आमच्याकडे काही पैसा नाही, काही नाही. या मार्फत आम्ही मीडियाच्या मार्फत सांगलो की आमचा एक पारदर्शकेचं सगळं प्रकरण हाताळावं पोलिसांनी. SP साहेबाला मी विनंती करणार आहे. आणि SP साहेबापासून मी IG पर्यंत जाणार आहे. IG साहेबाला सुद्धा मी हे करणार आहे, विनंती करणार. आम्हाला पोलीस प्रशासनाकडून नाही भेटला तर आम्ही SP आणखीन कुठे जायचं असेल IG पर्यंत आम्ही जाऊ आणि याचा छडा लावू. आणि हे ज्याच्या मागे आहेत मेन आरोपी आहेत ते आणखीन फरार आहेत, त्यांना हजर करण्यात यावं, त्यांच्या कस्टड्या घ्यावं, कस्टड्या वाढवावं. या इतकं सोपं नाही. बकऱ्यासारखा भाऊ मारलेला आहे माझा, बकरं चिरले त्याप्रमाणे त्याला मारलेले. या प्रशासनानं थोडी गंभीरता घ्यावी. नेते कोण आहे, स्थानिक नेते कोण आहेत, आमच्यापाशी कोणी आलेलं नाही, कोणाची मदत नाही, काही नाही. कोणी विचारायला बी त्यांच्या घरी कोणी तयार नाही, आलेलं सुद्धा नाहीये. तुम्ही पहा, हे प्रकरण लय मोठं आहे. हे थोडं घ्या. एक माणूस, एक करता बाप 3 लेकराचा, त्याचा जगू लागला कसा तरी, त्याच्या मागं कमी नाही. सगळ्याला माहित होतं काय आहे, पण त्याला मारायची सुद्धा गरज नव्हती. या लोकांनी त्याला मारायच्या अगोदर मारलेलं आहे. हे फक्त आमचं दुःख आहे. आणि हे नातेवाईक, रक्ताचे नातेवाईक असे करतात म्हणून याचा राग आहे. असं मारणं, गळा दाबून मेला असता त्याला मारायचंच होतं. तर यांनी दारू पाजून एवढं मारायचे, निगरून मारायची गरज नव्हती. काय एवढं त्यानं पाप काय केलं, त्यानं जगात येऊन पाप केलं. आम्हाला असं वाटतंय, आम्हाला कोणतरी जर संरक्षण असेल, काही प्रशासन असेल, कायदा असेल तर त्यानं आमच्या बाजूनं थोडी तरी कायद्यानं बघून प्रशासनानं
मदत करावी. आम्हाला काय पैशाची शासनाच्या मदतची गरज नाही, काय नाही, फक्त यांना शिक्षा व्हावं आमची हीच मागणी आहे. आणि हे याला जे आहेत दोषी यांना सगळ्याला फाशी शिक्षा व्हायची व्हायलाच पाहिजे. आणि हे प्रकरण जसं संतोष देशमुखांचं झालंय त्यांच्या लेवलचं हे प्रकरण त्यांच्यापेक्षा क्रूर मारलंय त्याला. तुम्ही पहा हे मोठे मोठे वार त्याच्यात असे केलेले आहेत. हे हत्यार आले कुठून, याला मदत कोणी केली, ही सगळी चौकशी व्हावं. याच्यात घरचे सुद्धा बाहेरचे सुद्धा असतात. याच्यासाठीच म्हणायलो तपास चांगल्या अधिकाऱ्याकडे हे तपास वर्ग झाला पाहिजे. आणि याची सखोल चौकशी होऊन याच्यात बाहेरचे कोण आहेत अगोदर यांचे CDR सगळे काढले पाहिजेत. सगळे याच्या मोबाईलचे हे खुले आम आहेत, फोन लावायलेत, मला धमकी आल्यात, मला वापस घ्या, हे करा, याचे नाव का दिले त्याचे नाव का दिले नसताना ह्याला मला अशा दबाव टाकण्यात यायलाय. हे शासनानं मला आतापर्यंत मला कुणी हे केलेलं नाही. मला पोलीस प्रशासन मदत करावं. मला बी इथं असुरक्षित आहे. मी पण मला येणं जाणं यामुळं त्यानं मारले की याच्या मागं कोणीच नाही. आणि हे गेला की इथं काहीच होणार नाही. इथं ही जमीन मग आपलीच आहे, हे सगळं आपलंच आहे. फक्त हे पैशाच्या जीवावर हे आम्ही सुटून येतो. तुम्ही फक्त मना करा म्हणून हे केलंय आणि झालेलं आहे. तुम्ही याचा छडा लावा. हे माझा भाऊ 35 वर्षापासून लहानपणापासून ही जमीन आजोबापासून खाते. आजोबानं इथं त्याला करून दिलेलं आहे सगळं. सगळ्या परभणीला माहिती आहे, फोनपेटला. याची नाही नाही आम्हाला कोणी राजकीय कोणी भेटलेलं नाही ना, काय झालं काय नाही कोणी म्हणलेलं नाही, काय नाही. लोक जातात लोकांच्या घरी. इतकं काय वाईट नव्हता मला की आपण जाऊन भीती आहे लोकांना. कारण यांची घरं जास्त आहेत, यांचे मतदान आहेत, यांची उद्या त्याला हे घ्यायचे सगळ्याचे हे याला त्यासाठी त्यांचं काय असं आपण त्याच्यामुळे येत नसेल, भीती असेल. आता ते ना गल्लीमध्ये मी तर त्यांच्या घरी कोणी जायला तयार नाही. बाया माणसं मदतीला नसतात. कधी रात्री आम्ही फोन करायचा, कुठं करायचा, 2 वर्ष आता इथं त्यांना बघणार कोणीच नाही. जे आमचे दुसरे नातेवाईक आहेत, बहीण आहेत, ते एवढं कोणी लक्ष देऊ शकत नसते. आम्हाला ते पोलीस प्रशासनाकडून आम्हाला न्याय भेटावा. फक्त याची चौकशी व्हावं चांगली हीच विनंती करतो शासनाला.